इंजिनियर्स शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, उपयोगिता विश्लेषण अर्थात युटिलिटी ॲनालिसिस या भागाच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपण पोहोचत आहोत। तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये आजपर्यंत काय पाहिले त्याची अगदी थोडक्यामध्ये उजळणी करूयात आणि पुढे जाऊयात। आपण पाहिलं उपयोगिता विश्लेषणामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं की दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करत असते आणि त्या गरजा पूर्ण करत असताना उपलब्ध साधन सामग्रीच्या माध्यमातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करते आणि एक उपभोक्ता या नात्याने महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी ती प्रयत्न करते। त्या प्रयत्नाला आपण उपभोक्त्याचे वर्तन असं म्हटलेलं आहे। उपयोगिता म्हणजे काय आणि या उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली होती। तर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती किंवा क्षमता त्याला आपण उपयोगिता असं म्हटलेलं आहे। आणि या उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण पाहिली। पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं सापेक्ष संकल्पना, अर्थात उपयोगिता ही बदलणारी संकल्पना आहे। ती स्थळानुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार बदलते, म्हणून त्याला आपण सापेक्ष संकल्पना म्हटलेलं आहे। 2 नंबर आपण पाहिलं व्यक्तिनिष्ठ संकल्पना। उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलणारी संकल्पना आहे। एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता जाणवते, दुसऱ्याला जाणवत नाही। उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे, अर्थात उपयोगिता ही नीती अनिती, चांगले वाईट याचा विचार करत नाही। त्यानंतर आपण उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे असं म्हणालो होतो। कारण उपयोगिता म्हणजे काय आहे आपल्याला व्याख्या माहिती आहे। उपयुक्तता म्हणजे काय तर वस्तूच्या वापरापासून मानवाचं जे हित होतं त्याला आपण उपयुक्तता म्हटलेलं आहे। उपयोगिता आणि आनंद या संकल्पना सुद्धा भिन्न आहेत असं आपण म्हणालो होतो। यामध्ये सुद्धा फरक आहे, कारण आनंद ही वेगळी बाब आहे। एखाद्या वस्तूपासून उपयोगिता मिळाली तर आनंद होईलच असं नाही। त्यासाठी आपण इंजेक्शनचं उदाहरण घेतलेलं होतं। त्यानंतर आपण उपयोगिता व समाधान यामध्ये सुद्धा फरक आहे असं म्हणालो होतो। समाधान ही नंतरची बाब आहे। समाधान म्हणजे सुखाची जाणीव आहे आणि उपयोगिता ही त्या वस्तूतील क्षमता आहे। उपयोगितेचे तात्विक मापन शक्य आहे, संख्यात्मक मापन शक्य नाही असं आपण म्हणालो होतो। अंकामध्ये ती मोजता येत नाही, ती मानसशास्त्रीय संकल्पना आहे वगैरे आपण पाहिलेलं होतं। उपयोगिता बहुपर्यायी आहे, अर्थात एकाच वेळेस अनेक व्यक्ती तिचा वापर करू शकतात। उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते असं आपण म्हणालो होतो। गरज जेवढी जास्त तीव्र तेवढी मिळणारी उपयोगिता ही जास्त असते। पहा, आपण या उपयोगितेची जी काही वैशिष्ट्ये आहेत परत एकदा पाहूयात। पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं सापेक्ष संकल्पना। दुसरं वैशिष्ट्य आपण पहिलं सापेक्ष संकल्पना, दुसरं व्यक्तिनिष्ठ संकल्पना, तिसरं नैतिकदृष्ट्या तटस्थ। चौथं पाहिलं आपण उपयोगिता व उपयुक्तता फरक आहे। 5 नंबर आपण पाहिलं उपयोगिता आणि आनंद यामध्ये फरक आहे। 6 नंबरचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे उपयोगिता आणि समाधान यामध्ये फरक आहे। उपयोगिता केवळ तात्विक मापन शक्य आहे, उपयोगिता बहुपर्यायी आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य आहे उपयोगिता हा मागणीचा आधार आहे। एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असल्याशिवाय त्या वस्तूची व्यक्ती मागणी करणार नाही। पुढे आपण उपयोगितेचे प्रकार पाहिले होते। पहिला प्रकार आपण पाहिला रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता। वस्तूच्या रूपामध्ये बदल केल्यामुळे उपयोगिता वाढते। ओंडक्यापासून टेबल तयार केल्यामुळे कशी उपयोगिता वाढते ते आपण पाहिलं होतं उदाहरणाच्या सहाय्याने।
दुसरं आपण पाहिलं स्थल उपयोगिता, अर्थात एखाद्या वस्तूचं ठिकाण बदलल्यामुळे उपयोगिता कशी बदलते हे आपण पाहिलं होतं. समुद्रातील मासे शहरात आणल्यानंतर कशी उपयोगिता वाढते वगैरे. त्यानंतर सेवा उपयोगिता, वेगवेगळे सेवा पुरवणारे जे व्यावसायिक असतात त्यांच्या सेवेमध्ये कशी उपयोगिता वाढत जाते किंवा कशी उपयोगिता असते ते आपण पाहिलं. डॉक्टरच्या सेवेमध्ये कशी उपयोगिता असते वगैरे. ज्ञान उपयोगिता आपण पाहिलं, एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूचं ज्ञान नसतं, पण ती वस्तू हाताळण्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्या दृष्टीने कशी उपयोगिता वाढते ते आपण पाहिलं. त्यानंतर स्वामित्व उपयोगिता आपण पाहिलं, एखाद्या व्यक्तीचा मालकी हक्क बदलल्यामुळे, वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे कशी उपयोगिता वाढत जाते ते आपण पाहिलेलं आहे. आणि काल उपयोगिता हे पण आपण पाहिलं, एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट काळामध्ये उपयोगिता वाढते, कशी वाढते ते आपण पाहिलं. आईस्क्रीमचं उदाहरण घेतलं होतं. हिवाळ्यामध्ये आईस्क्रीममध्ये उपयोगिता नसते, पावसाळ्यामध्ये नसते, उन्हाळ्यामध्ये असते वगैरे वगैरे. त्याचं सूत्र आपण पाहिलं होतं, रूपस्थल काल ज्ञान स्वामित्व सेवा, हा मंत्र आपण पाहिला होता किंवा एक सूत्र आपण पाहिलं होतं, रूपस्थल काल ज्ञान स्वामित्व सेवा. आपण पुढे जाऊन उपयोगितेच्या संकल्पना पाहिल्या होत्या दोन, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. उपभोक्त्याने सेवन केलेल्या सर्व नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता आहे. तर सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितांच्या बेरजेला आपण एकूण उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्याचं सूत्र आपण पाहिलं होतं. हे उदाहरण सूत्र आपण पाहिलं होतं, पहिल्या नगाची उपयोगिता अधिक दुसऱ्या नगाची उपयोगिता अधिक तिसऱ्या नगाची उपयोगिता बरोबर एकूण उपयोगिता 120, 50, 40, 30. त्यानंतर आपण त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतरण पाहिलं होतं, TU = MU1 + MU2 + MU3 -- MUN. त्यानंतर आपण दुसरं एक सूत्र पाहिलं, TU = ∑MU. त्यानंतर आपण सीमांत उपयोगिता पाहिलं होतं, उपभोक्त्याने सेवन केलेल्या सीमांत नगाच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला आपण सीमांत उपयोगिता असं म्हटलेलं होतं. किंवा एक जास्तीचा नग सेवन केल्यामुळे जी उपयोगितेमध्ये भर पडते तिला आपण सीमांत उपयोगिता असं म्हटलेलं होतं. आपण थोडंसं फास्ट घेतो आहोत, हे आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून. हे सगळं झालेला भाग आहे, पण तरीसुद्धा आपण रिपीट करतो थोडक्यात. प्रत्येक नगाच्या उपयोगितेला आपण सीमांत उपयोगिता असे म्हणतो, कारण त्या वेळेचा तो सीमांत नग असतो. त्याचं सूत्र आपण पाहिलं सीमांत उपयोगितेचं, MUN = TUN-1. त्यानंतर एक उदाहरण घेऊन आपण मार्जिनल युटिलिटी वगैरे समजून घेतलेलं होतं. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा जो काही सहसंबंध आहे तो तक्त्याच्या साहाय्याने आपण पाहिलेला होता. त्यासाठी गणेश या व्यक्तीला आपण आंब्याचे नग सेवन करण्यासाठी दिलेले होते आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही एकूण उपयोगिता, त्याचं हे आपण थोडंसं विस्तारित रूप केलेलं होतं. आणि त्यानंतर हे त्याचं संक्षिप्त रूप, आणि त्यानंतर आपण त्यांच्यातला जो काही सहसंबंध आहे तो आकृतीच्या साहाय्याने पाहिला होता. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात, दुसऱ्या नगापासून एकूण उपयोगिता वाढत जाते, सीमांत उपयोगिता घटत जाते. ज्यावेळेस सीमांत उपयोगिता 0 असते त्यावेळेस एकूण उपयोगिता सर्वाधिक असते, याला तृप्तिबिंदू म्हटलेलं होतं. त्यानंतर या तृप्तिबिंदूनंतर जर आणखी नग सेवन करण्यासाठी दिले तर सीमांत उपयोगिता ऋण होते आणि एकूण उपयोगिता मात्र घटायला लागते वगैरे आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन आपण असं पाहिलं होतं, हेच आपण विस्ताराने पाहिलेलं होतं पुढे. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही समान असतात, दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटते, एकूण उपयोगिता वाढते. सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते, सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते आणि दोन्हीतील बदलाचा जो सहसंबंध आहे तो विषम आहे वगैरे वगैरे. यांची तुलना करा असा जर प्रश्न आला तर तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे तुलना करणं अपेक्षित आहे. त्या दोन्हींच्या व्याख्या द्यायच्या, उदाहरणाच्या सहाय्याने ह्या संकल्पना स्पष्ट करायच्या, तक्ता द्यायचा आणि आकृतीसुद्धा द्यायची आणि ती तुलना करायची. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण पाहिलेला होता. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत जरी विस्तारलेला असला तरी मूळ संकल्पना मात्र गॉसेन यांची आहे असं आपण पाहिलं होतं. गॉसेन यांनी या सिद्धांताची मूळ संकल्पना मांडलेली आहे, डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी या संकल्पनेचा विस्तार केलेला आहे. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे
तो डॉक्टर मार्शल यांनी 1890मध्ये लिहिलेला आहे. त्यामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे वगैरे आपण पाहिलेलं आहे सगळं. हे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असं त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतरण आहे. त्यानंतर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची या सिद्धांताची व्याख्या आपण पाहिली होती. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असलेल्या उपलब्ध असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता किंवा समाधान घटत जाते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट वस्तूचे एकापाठोपाठ एक या क्रमाने अनेक नग जर सेवन करण्यासाठी दिले तर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी मिळत जाते. कारण मानवी गरजा या तृप्तिक्षम आहेत, जरी अमर्यादित असल्या तरी तृप्तिक्षम आहेत. आणि किंमत आणि इतर परिस्थिती स्थिर मांडली तर त्या व्यक्तीच्या साठ्यात, व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ जर आपण केली तर त्या व्यक्तीची जी काही गरजेची तीव्रता आहे ती आणखीन कमी होत जाते आणि त्यामुळे उपयोगिता घटत जाते. आंब्याचं उदाहरण घेऊन आपण इथं ही संकल्पना समजून घेतली होती. हा सिद्धांत आपण समजून घेतला होता. पहिल्या नगाच्या ठिकाणी 35 एवढी उपयोगिता, दुसऱ्यापासून 30, तिसऱ्यापासून 25, चौथ्यापासून 20, पाचव्यापासून 15, सहाव्यापासून 10. म्हणजे उपयोगिता काय होते आहे अशी घटत 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 जात आहे. हे आपण पाहिलेलं होतं. उपयोगिता कशी घटत जाते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. पुढे जाऊन आपण तक्त्याच्या सहाय्याने आणि आकृतीच्या सहाय्याने हे संकल्पना समजून घेतली होती. या आकृतीमध्ये आपण काय केलेलं आहे हे पहा. इथं नग घेतलेली आहे तर प्रत्येक नगापासूनची ही सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. त्यानंतर आकृतीचं स्पष्टीकरण केलेलं होतं आणि या सिद्धांताची गृहीतके आपण पाहिलेली होती. गृहीतकामध्ये आपण काय पाहिलं? पहिलं संख्यात्मक मापन. उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येत नाही तरी सुद्धा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत घेतलेलं आहे. एकजिन्सीपणा अर्थात वस्तू या रंग, रूप, आकार, वजन, चव, वेस्टर्न आवरण या सर्व दृष्टीने काय आहेत एकसारख्या आहेत, एकजिन्सी आहेत हे आपण पाहिलेलं होतं. उपभोगातील सातत्य आपण पाहिलं होतं. त्यामध्ये खंड पडता कामा नये. वस्तूचा आकारमान योग्य असायला पाहिजे, म्हणजे अत्यंत मोठी किंवा छोटी वस्तू असता कामा नये. उपभोक्ता हा स्थिर असला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती स्थिर पाहिजे, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर पाहिजे वगैरे. वस्तूची विभाज्यता असली पाहिजे, वस्तू विभागून घेता आली पाहिजे हे आपण पाहिलेलं होतं. आणि त्या वस्तूतून एकच गरज पूर्ण करता आली पाहिजे. विवेकशील उपभोक्ता पाहिजे हे आपण सगळं पाहिलेलं होतं. विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोगातील सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता आणि एकच गरज. त्यानंतर आज जो आपण भाग पाहतो आहोत आता त्याकडे वळूयात. आज आपण पाहतो आहोत घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद आपण पाहूयात. त्यामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या अगोदर आपण सुरुवातीला लक्षात ठेवूयात आणि त्यानंतर अपवादाकडे वळूयात. यामध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला जरी काही अपवाद सांगण्यात आले असले तरी खऱ्या अर्थाने एकही अपवाद नाही. काय म्हटलं मी, लक्षात आलं का? घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला जरी काही अपवाद सांगितले असले तरी खऱ्या अर्थाने याला एकही अपवाद नाही. आता एकही अपवाद नाही आणि अपवाद तर सांगतो आहे असा आपल्याला प्रश्न पडेल. तर जे टीकाकार असतात किंवा जे अर्थशास्त्रज्ञ एखाद्या सिद्धांताचं मूल्यमापन करतात त्यावेळेला ती आपली मतं मांडतात आणि ती मतं मांडत असताना त्यांना असं वाटतं की हा अपवाद आहे. पण वास्तव परिस्थिती अशी आहे की डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मांडत असताना जी गृहीतकं घेतलेली आहेत त्या गृहीतकाकडं
त्या टीकाकारांनी किंवा अपवाद सांगणाऱ्यांनी काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ते अपवाद वाटतात, पण खऱ्या अर्थाने एकही अपवाद नाही. वास्तवात या सिद्धांतामध्ये जे काही गृहीतके आहेत त्या गृहीतकांचा जर विचार केला तर एकही अपवादामध्ये तथ्य नाही किंवा एकही अपवादामध्ये सत्यता नाही. कसं ते आपण पाहूयात. पण सुरुवातीला एक लक्षात घ्या की हा जो सिद्धांत आहे तो अर्थशास्त्रामधला एक सत्य सिद्धांत आहे. यामध्ये एकही अपवाद नाही, पण टीकाकारांनी काही अपवाद सांगितलेले आहेत, म्हणून ते पाहणं गरजेचं. पाहूयात एक एक अपवाद. पहिला जो अपवाद सांगितलेला आहे तो आहे छंद. पहिला अपवाद आहे छंद. आता वेगवेगळ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळा छंद असतो आणि या छंदाच्या बाबत हा सिद्धांत खरा ठरत नाही असं काही जणांना वाटतं. पण त्यांना जे वाटतं ते त्यांनी मांडलेलं आहे की बाबा छंद या गोष्टीबाबत किंवा एखाद्या व्यक्तीला एखादा छंद जडलेला असेल तर त्याबाबत हा सिद्धांत खरा ठरत नाही असं त्यांना वाटतं. कारण समजा की आपण उदाहरण घेऊन समजून सांगूयात. एखाद्या व्यक्तीला पोस्टाची तिकीटं जमा करण्याचा छंद जडलेला आहे, मग किंवा एखाद्या व्यक्तीला दुर्मिळ नाणी जमवण्याचा, दुर्मिळ पैसे जमवण्याचा छंद जडलेला असतो, किंवा एखाद्या व्यक्तीला दुर्मिळ चित्र जमवण्याचा छंद जडलेला असतो, किंवा एखाद्याला संगीत ऐकण्याचा छंद असतो, एखाद्याला पुस्तकं वाचण्याचा छंद असतो. आणि या सर्व छंदामुळे त्या व्यक्तीला ते नग, त्या वस्तूचे नग किती जरी मिळत गेले तरी त्याला उपयोगिता कमी होत नाही असं म्हटलेलं आहे. आता एखादा दुर्मिळ नाणी जमवण्याचा छंद आहे, मग त्याला काय होईल, जेवढी दुर्मिळ नाणी जास्ती मिळतील तेवढी त्या नाण्यांमधून उपयोगिता त्याला जास्ती मिळत जाईल, कारण तो त्याचा छंद आहे. एखाद्याला दुर्मिळ चित्र जमवण्याचा छंद आहे, तर जेवढी दुर्मिळ चित्र त्याला जास्ती मिळत जातील तेवढी त्याला उपयोगिता जास्ती मिळेल. पण खरी परिस्थिती अशी आहे, आपण पाहूया. पण हे काही सत्य नाही, कारण छंदाच्या बाबत सुद्धा हा नियम लागू पडतो. छंद हा अपवाद होऊ शकत नाही. कसा पहा, जरी एखाद्या व्यक्तीला छंद जडलेला असला आणि आपण त्याला एकजिन्सीपणा या गृहीतकाच्या आधारे, आपण गृहीतकामध्ये पाहिलेलं आहे की या सिद्धांतामध्ये जी काही गृहीतकं घेतलेली आहेत त्यामध्ये हे गृहीतक आहे एकजिन्सीपणा. वस्तू ही रंग, रूप, आकार, वजन, चव, वेस्टर्न या सर्व दृष्टीने काय पाहिजे, सारखे असले पाहिजे. हे एकजिन्सीपणा गृहीतक आपण पाहिलेलं आहे. या एकजिन्सीपणा गृहीतकाचा जर विचार आपण केला, पहा, एकजिन्सीपणा हे गृहीतक जर आपण विचारात घेतलं आणि उपभोगातील सातत्य या दोन गृहीतकांचा जर आपण विचार केला तर या अपवादामध्ये तथ्य नाही किंवा हा अपवाद खरा नाही. कारण काय होतं, एखाद्या व्यक्तीला समजा की छंद जडलेला आहे, दुर्मिळ नाणी किंवा दुर्मिळ चित्र जमवण्याचा छंद जडलेला आहे. ओके, आणि एखाद्या व्यक्तीला चित्र जमवण्याचा छंद जडलेला असल्यानंतर त्या व्यक्तीला आपण काय केलं, एकजिन्सीपणाच्या आधारे सातत्याने एकच चित्र दिलं वारंवार. समजा की एक चित्र आहे, एखाद्या प्राण्याचं चित्र आहे, सिंहाचं चित्र आहे, त्याला सिंहाचं पहिलं चित्र, सिंहाचं दुसरं चित्र, सिंहाचं तिसरं चित्र, सिंहाचं चौथं चित्र, असं सातत्याने एकच सिंहाचं चित्र आपण वारंवार देत गेलो तर त्याची उपयोगिता वाढणार आहे का कमी होणार आहे? तर निश्चितपणे त्याची उपयोगिता काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण एकजिन्सीपणा किंवा एकच नग त्याला आपण काय केला, वारंवार दिला. म्हणजे छंद हा अपवाद होऊ शकत नाही. जसं की टीकाकारांना वाटतं किंवा काही अर्थशास्त्रज्ञांना वाटतं की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा छंदिष्ट व्यक्तीच्या बाबत किंवा एखादा
छंद असेल त्याबाबत खरा ठरत नाही, कारण दुर्मिळ वस्तू जमवण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तीला जर वारंवार वस्तू मिळत गेल्या, जास्ती वस्तू मिळत गेल्या तर त्याला आनंद मिळतो असं त्यांना वाटतं. पण खरी परिस्थिती अशी आहे की जर एकजिन्सी वस्तू दिल्या, एकसारख्या वस्तू दिल्या आणि सातत्याने दिल्या तर त्यातील उपयोगिता ही काय होते, कमी कमी होत जाते आणि हा सिद्धांत खरा ठरतो. म्हणजे हा अपवाद होऊ शकत नाही. दुसऱ्या अपवादाकडे आपण वळूयात. दुसरा जो अपवाद आहे तो आहे कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीच्या बाबत हा नियम खरा ठरत नाही असं काही जणांना वाटतं की एखादी व्यक्ती कंजूस असते आणि त्या कंजूस व्यक्तीच्या बाबत हा नियम लागू पडत नाही असं काही जणांना वाटतं. पण कंजूस व्यक्तीसुद्धा, आता कंजूस व्यक्तीच्या बाबत का हा सिद्धांत खरा ठरत नाही असं वाटतं लोकांना, कारण अशा व्यक्तीच्या बाबत वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत जाते. आणि कशाच्या बाबत, ती पैशाच्या बाबत. म्हणजे कंजूस व्यक्तीला जेवढे पैसे मिळतील, जेवढे पैसे मिळत जातील तेवढी त्याची पैशाची सीमांत उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढतच जाते. म्हणजे पैशाविषयी ती व्यक्ती हावरट असते, त्याचा पैशाविषयीचा हव्यास, हावरटपणा कमी होत नाही. आणखीन पैसे हवे आहेत, आणखीन पैसे हवे आहेत, आणखीन पैसे हवे आहेत अशी ती व्यक्ती करत असते. आणि त्यामुळे पैशाच्या बाबत त्याची सीमांत उपयोगिता ही कंजूस व्यक्तीबाबत कमी होत नाही आणि त्यामुळे हा सिद्धांत खरा ठरत नाही असं टीकाकारांना वाटतं, असं लोकांना वाटतं. पण ह्यामध्ये सुद्धा तथ्य नाही असं आपण म्हणालो आहोत. म्हणजे कंजूस व्यक्तीच्या बाबत हा सिद्धांत खरा ठरत नाही असं जरी लोकांना वाटत असलं, काही जणांना वाटत असलं तरीसुद्धा यामध्ये तथ्य नाही. कसं तथ्य नाही, तर कंजूस व्यक्तीच्या बाबत हा नियम कसा लागू पडत नाही हे आपण पाहिलं. पण आपण गृहीतकाचा जर विचार केला तर विवेकशीलता या गृहीतकाकडं काय केलेलं आहे, इथं दुर्लक्ष केलेलं आहे. आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतक पाहत असताना पाहिलेलं आहे की व्यक्ती कशी पाहिजे, विवेकी असली पाहिजे. पहिल्या सिद्धांतामध्ये काय केलं होतं, एकजिन्सीपणा आणि उपभोगातील सातत्य याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. दुसऱ्या अपवादामध्ये काय केलेलं आहे, दुसरा अपवाद सांगत असताना टीकाकारांनी विवेकशीलता या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता व्यक्ती विवेकशील पाहिजे असं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीतक घेतलेलं आहे आणि त्या गृहीतकाचा आधार जर घेतला तर हा सिद्धांत खरा ठरतो किंवा हा अपवादामध्ये तथ्य नाही. व्यक्ती ही विवेकशील पाहिजे म्हणजे सर्वसामान्य असले पाहिजे. पण जी कंजूस व्यक्ती असते की नाही, ती कंजूस व्यक्ती ही सर्वसामान्य नसते. कंजूस व्यक्ती काय नसते, सर्वसामान्य नसते, ती असामान्य असते किंवा ती चांगले वाईट, भले बुरे याचा विचार करणारी नसते. त्याला योग्य अयोग्य कळत नाही, अविवेकी असते ती. जी व्यक्ती कंजूस असते ती अपसामान्य असते, असामान्य असते. म्हणजे बऱ्याच वेळा तर असं घडतं की व्यक्ती कंजूस असल्यामुळे आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असताना सुद्धा ती पैसे खर्च करत नाही आणि म्हणून ती व्यक्ती ही विवेकशील नसते, विवेकशीलता त्याच्याकडे नसते. आणि म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत खरा ठरण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी व्यक्ती ही कशी पाहिजे, विवेकशील पाहिजे, सर्वसामान्य असली पाहिजे असं म्हटलेलं आहे. आता व्यक्ती सर्वसामान्य पाहिजे म्हणजेच ती व्यक्ती काय पाहिजे, विवेकी पाहिजे. कंजूस व्यक्ती ही सर्वसामान्य नसते तर ती असामान्य असते, अपसामान्य. सायकोलॉजिकल एक शब्द आहे त्याला आपण अपसामान्य म्हणतो. काय म्हणतो, अपसामान्य. कंजूस व्यक्ती ही अपसामान्य असते, ती सर्वसामान्य असत नाही. ती अविवेकी असते. ती काय असते, अविवेकी असते. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या अनुषंगाने या सिद्धांताची पडताळणी करण्याची गरज नाही. तर कंजूस व्यक्ती हा जो अपवाद सांगितलेला आहे हा अपवाद सुद्धा चुकीचा आहे, कारण विवेकशीलतेकडे तिथं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. म्हणून हा सुद्धा अपवाद होऊ शकत
नाही. पुढचा जो अपवाद सांगण्यात आलेला आहे किंवा पुढे जो अपवाद आहे असं लोकांना वाटतं, तो अपवाद पाहूयात आपण. व्यसन या गोष्टीबाबत किंवा व्यसनाच्या बाबत हा नियम लागू पडत नाही असं टीकाकारांना वाटतं, काही अर्थशास्त्रज्ञांना वाटतं, काही लोकांना भास होतो तसा. काही लोकांना वाटतं की व्यसनाच्या बाबत हा नियम लागू पडत नाही. कसं असं? तर व्यसन जे आहे, एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर व्यसनी व्यक्तीच्या बाबत किंवा व्यसनाधीन गेलेल्या व्यक्तीच्या बाबत सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता सिद्धांत किंवा सीमांत उपयोगिता कमी होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे, एखादा दारुडा असेल, मद्यप्राशन करणारा व्यक्ती असेल, तर त्याला जेवढे ग्लास आपण जास्ती दारू देऊ तेवढी प्रत्येक दारूच्या नगापासून किंवा प्रत्येक ग्लासपासून त्याची उपयोगिता काय होते, त्याची नशाही वाढत जाते. म्हणजे समजा की पहिल्या दारूच्या ग्लास नंतर त्याला थोडीशी नशा येते, दुसरा ग्लास जर दिला तर तो असा डुलायला लागतो, तिसरा ग्लास दिला तर तो लोळायला लागतो, वगैरे वगैरे. आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय आहे, इथं नशा त्याची वाढत जाते, म्हणजे उपयोगिता वाढत जाते असं वाटतं. आणि त्यामुळे एखाद्या व्यसनी व्यक्तीला जर आपण जास्ती नग दिले तर त्याची उपयोगिता वाढत जाते, कमी होत नाही. आणि म्हणून व्यसन हा इथं अपवाद मानतात. पण हे काही खरं नाही. कसं खरं नाही आपण पाहूया. व्यसनी व्यक्तीच्या अनुषंगाने हा सिद्धांत कसा चुकीचा ठरतो ते आपण पाहिलं. पण ते सुद्धा व्यसनसुद्धा हा अपवाद होऊ शकत नाही. कसा होऊ शकत नाही ते आपल्याला पाहायचं आहे. डॉक्टर मार्शल यांनी काय केलेलं आहे, व्यक्ती विवेकशील असली पाहिजे असं म्हटलेलं आहे. व्यक्ती ही सामान्य असले पाहिजे, ती असामान्य किंवा अविवेकी असता कामा नये असं म्हटलेलं आहे. आणि म्हणजे आपण गृहीतकाकडे परत जाऊयात. इथं गृहीतकामध्ये पहिलं गृहीतक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घेतलेलं आहे विवेकशीलता. म्हणजे व्यक्ती ही विवेकशील पाहिजे, सर्वसामान्य असले पाहिजे, त्याला भलं बुरं कळलं पाहिजे. आणि म्हणून विवेकी व्यक्ती असेल तरच हा सिद्धांत खरा ठरतो किंवा त्याच्याबाबतच या सिद्धांताची पडताळणी केली पाहिजे, त्याच्या अनुषंगानेच या सिद्धांताचा विचार केला पाहिजे असं डॉक्टर मार्शल यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण काही जणांना वाटतं की मग व्यसनी व्यक्तीच्या बाबत हा नियम लागू पडत नाही वगैरे. मग व्यसनी व्यक्ती ही काय असत नाही, विवेकशील असत नाही. आणि त्यामुळे त्याच्याबाबत हा सिद्धांत खरा ठरत नाही किंवा त्याबाबत हा सिद्धांत पडताळून पाहण्याची गरज नाही. व्यसनी व्यक्ती ही असामान्य असते, विवेकी नसते. आपण कुठे लोळतो आहोत हे तरी त्याला कळतं का? आणि म्हणून ती व्यक्ती ही असामान्य आहे, अपसामान्य आहे. आणि त्यामुळे त्याबाबत हा नियम पडताळून पाहण्याची गरज नाही. म्हणून हा सुद्धा व्यसन हा सुद्धा इथं अपवाद होऊ शकत नाही. व्यसन सुद्धा काय होऊ शकत नाही, अपवाद होऊ शकत नाही. आणि म्हणून हा अपवाद सुद्धा चुकीचा आहे किंवा या अपवादामध्ये तथ्य नाही. पुढच्या अपवादाकडे आपण वळूयात. पुढचा जो अपवाद आहे तो आहे सत्ता. ओके, सत्ता किंवा आपण त्याला काय म्हणतो, राजकारण, सत्ता आहे ना. तर सत्तेच्या बाबत हा नियम, पावर, सत्ता याबाबत हा नियम लागू पडत नाही असं काही जणांना वाटतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सत्ता किती जरी मिळत गेली, किती जरी आपण सत्ता देत गेलो तर त्याचा सत्तेचा हव्यास जो आहे तो सुटत नाही किंवा कमी होत नाही. खुर्चीची जी काही लालसा आहे, आपल्याला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, दुसऱ्यावर रुबाब गाजवता आला पाहिजे, ही जी सत्तेची हाव आहे किंवा हव्यास आहे, त्याबाबत हा नियम लागू पडत नाही असं काही जणांना वाटतं. म्हणजे समजा एखादा नगरसेवक असेल, एखादी व्यक्ती असेल, त्या नगरसेवक बनवला आपण किंवा नगरसेवक झाला तो. मग नगरसेवक झाल्यानंतर त्याचा सत्तेचा हव्यास सुटला का, किंवा त्याला आता सत्ता त्याच्यामध्ये तो समाधानी आहे का, तर नाही. त्याला आणखीन पुढची सत्ता हवी असते. त्याला वाटतं की आपण नगराध्यक्ष व्हावं. नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याला पूर्ण समाधान होतं का, त्याची उपयोगिता संपते का, तर नाही. त्याला असं वाटतं की आता आपण आमदार झालं पाहिजे,
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालं पाहिजे. आमदार झाल्यानंतर त्याला वाटतं की आपण आता मंत्रिपद मिळालं पाहिजे, एखादं मोठं चांगलं महत्त्वाचं खातं आपल्याला मिळालं पाहिजे. मंत्री झाल्यानंतर त्याला काय वाटतं की आता आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला वाटतं की आपण आता एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री झालो, आता आपण केंद्रामध्ये मंत्री झालं पाहिजे किंवा आपण पंतप्रधान झालं पाहिजे, राष्ट्रपती झालं पाहिजे. म्हणजे त्याचा सत्तेचा हव्यास हा मरेपर्यंत सुटत नाही. मरेपर्यंत तो सत्तेच्या हव्यासामध्ये जगत राहतो आणि त्यामुळे त्याच्याबाबत घटत्या सीमांतपेटीचा सिद्धांत खरा ठरत नाही असं वाटतं. पण हा जो अपवाद सांगितलेला आहे सत्ता, हा सुद्धा काही यामध्ये तथ्य नाही किंवा हे पण योग्य नाही. कसं ते आपण पाहूया. आता डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांतपेटीचा सिद्धांत स्पष्ट करत असताना त्या स्पष्टीकरणामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी विवेकशीलता किंवा उपभोक्ता व्यक्ती हे विवेकी आहे असं गृहीतक घेतलेलं आहे. जे काही गृहीतक घेतले आहे त्यामध्ये पहिलं गृहीतक त्यांनी विवेकी व्यक्ती, विवेकशीलता व्यक्ती ही सर्वसामान्य पाहिजे असं घेतलेलं आहे. पण सत्तेचा हव्यास असणारी व्यक्ती, सत्तेची लालसा असणारी, खुर्चीची लालसा असणारी व्यक्ती ही सर्वसामान्य किंवा विवेकी असत नाही. सत्तेसाठी ती काहीही करण्यासाठी तयार असते. ओके. आणि त्यामुळे सत्ता किंवा अशा गोष्टीचा हव्यास असणारी व्यक्ती ही सर्वसामान्य असत नाही आणि त्यामुळे सत्तेच्या बाबत हा नियम पडताळून पाहण्याची गरज नाही असा डॉक्टर मार्शल यांना म्हणायचं आहे. म्हणजे सत्ता याबाबत सुद्धा हा नियम चुकीचा ठरतो किंवा खरा ठरत नाही असं जे टीकाकारांना किंवा काही लोकांना वाटतं ते सुद्धा चुकीचं आहे. कारण सत्ता हा जो अपवाद आहे हा सांगत असताना विवेकशीलता किंवा विवेकी उपभोक्ता या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सत्तेची लालसा असणारी, खुर्चीची लालसा असणारी व्यक्ती ही विवेकी असत नाही, सर्वसामान्य असत नाही. आपण काय करतो आहोत, सत्तेच्या पुढे आपण काय करतो आहोत, सत्तेच्या हव्यासामध्ये आपण काय करतो आहोत याचं भान, याचा विवेक ती व्यक्ती हरवलेली असते आणि त्यामुळे सत्तेच्या बाबत हा नियम लागू पडत नाही. म्हणून हे जे सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे. ती व्यक्ती विवेकशील असते, त्याबाबत हा नियम पडताळून पाहण्याची गरज नाही किंवा हा नियम त्या व्यक्तीच्या अनुषंगाने लागू करण्याची गरज नाही आणि म्हणून सत्ता हा सुद्धा अपवाद होऊ शकत नाही. शेवटचा जो अपवाद आहे तो आहे पैसा. पैशाच्या बाबत हा नियम लागू पडत नाही किंवा खरा ठरत नाही असं काही जणांना वाटतं. काही जणांना असं वाटतं की पैसा या गोष्टीबाबत हा अपवाद लागू पडत नाही कारण पैशाची सीमांतपेटीता जी आहे ती कमी होत नाही किंवा शून्य होत नाही. म्हणजे पैशाच्या माध्यमातून व्यक्ती अनेक गरजा पूर्ण करते, अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करते आणि पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे आणि त्यामुळे पैसा वापरला जातो आणि म्हणून पैशाच्या बाबत हा नियम लागू पडत नाही किंवा हा सिद्धांत खरा ठरत नाही असं काही जणांना वाटतं. म्हणजे पैशाची सीमांतपेटीता ही कमी होत नाही. पैसा किती जरी मिळाला तरी सीमांतपेटीता काही कमी होत नाही, ती वाढतच जाते, आणखीन पैसा हवाच असतो वगैरे वगैरे. पण या अपवादामध्ये सुद्धा तथ्य नाही, हे सुद्धा काही खरं नाही. कारण पैशाच्या अनुषंगाने हा सिद्धांत कसा लागू पडतो, व्यक्तीला जसा पैसा वाढत जातो तसा तसा तो जास्ती खर्च करू लागतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण समजा एखाद्या व्यक्तीचा पगार आहे, त्याचा पगार जसा वाढत जातो तसा खर्चही काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे तिथं त्याची उपयोगिता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे कमी पैसा असताना त्या व्यक्तीला असणारं पैशाचं महत्त्व आणि पैसा वाढत गेल्यानंतर त्याचं असणारं महत्त्व यामध्ये फरक असतो. समजा गरिबाकडे पैसा आहे किंवा कमी पैसे आहेत तर त्या गरिबाला 10 रुपयाचं असणारं महत्त्व आणि आपणाला एखाद्या
श्रीमंताला 10 रुपयाचा असणारं महत्त्व याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे टाटाच्या अनुषंगाने टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या दृष्टीने 10 रुपयाचं असणारं महत्त्व आणि एखाद्या गरिबाच्या दृष्टीने 10 रुपयाचं असणारं महत्त्व, किंवा आपल्याकडे समजा 1,000 रुपये आहेत, आपल्या दृष्टीने 1,000 रुपयाचं असणारं महत्त्व आणि टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या दृष्टीने 1,000 रुपयाचं असणारं महत्त्व याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे टाटा, बिर्ला यांचे जे काही 1,000चे महत्त्व मूल्य आहे ते अतिशय किरकोळ गोष्ट आहे. म्हणजे ते 1,000 रुपये अगदी चुटकीसरशी अगदी क्षणामध्ये ते खर्च करतात. पण आपण मात्र 1,000 रुपये खर्च करत असताना त्याचा विचार करतो, विचारपूर्वक आपण पैसा खर्च करतो. म्हणजेच इथं पैसा जसजसा वाढत जातो तसतसं पैशाचं महत्त्व व्यक्तीच्या दृष्टीने कमी होतं. ओके, पैसा जसजसा वाढत जातो तसतसं त्या व्यक्तीचं पैशाचं असणारं महत्त्व हे कमी कमी होत जातं. समजा एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला 5,000 रुपये पगार होता. 5,000 रुपये पगार असताना त्याला असणारं महत्त्व 1,000 रुपयाचं किंवा 100 रुपयाचं असणारं महत्त्व, आणि त्या व्यक्तीचा समजा 50,000 रुपये पगार झाला त्यावेळेला असणारं पैशाचं 100 रुपयाचं महत्त्व याच्यामध्ये फरक असतो. 50,000 रुपये पगार झाल्यानंतर त्या व्यक्तीला 100 रुपयाची किंमत फारशी वाटत नाही, जी की 5,000 रुपये असताना वाटत होती. म्हणजेच गरिबाच्या दृष्टीने पैशाची सीमांत उपयोगिता हे जास्त असते, तर गरिबाच्या दृष्टीने पैशाची सीमांत उपयोगिता काय असते? जास्त असते. तर श्रीमंताच्या दृष्टीने पैशाची सीमांत उपयोगिता ही कमी असते. म्हणजेच सीमांत उपयोगिता काय होते? अशी वाढत वाढत कमी कमी होत जाते. जसजसे पैसे वाढत जातात, व्यक्तीकडील पैशाचा साठा जसजसा वाढत जातो तसतसं व्यक्तीला पैशाचा असणारं महत्त्व, पैशाची सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते किंवा पैशाचं महत्त्व हे कमी कमी होत जातं. आणि म्हणून पैसा हा जो अपवाद सांगितलेला आहे त्यामध्ये सुद्धा तथ्य नाही किंवा पैसा हा अपवाद अयोग्य आहे. एकंदरीत आपण जे अपवादाचे मुद्दे पाहिलेले आहेत ते परत एकदा पाहूयात. अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन स्वरूपात मी सांगतो. पहिला अपवाद आपण सांगितलेला आहे छंद, आणि छंद हा सुद्धा अपवाद सांगितलेला आहे, पण तो कसा चुकीचा आहे किंवा त्यामध्ये कोणत्या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर छंदामध्ये काय केलेलं आहे? एकजिन्सीपणा आणि उपभोगातील सातत्य या 2 गृहीतकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अपवाद स्पष्ट करत असताना हा सिद्धांत कसा सत्य आहे हे शेवटी आपल्याला सांगायला लागतं. आणि म्हणून छंद मध्ये काय केलेलं आहे? एकजिन्सीपणा आणि उपभोगातील सातत्य याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कंजूस व्यक्ती हा एक अपवाद आहे, आणि कंजूस व्यक्ती या बाबत कुठलं गृहीतक दुर्लक्ष केलेलं आहे ते आपण पाहिलं. तर उपभोक्ता हा विवेकी असतो किंवा विवेकशीलता या गृहीतकाकडे डॉक्टर मार्शल यांनी घेतलेल्या विवेकी उपभोक्ता किंवा विवेकशीलता या गृहीतकाकडे इथं काय केलेलं आहे? दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक अपवादामध्ये कोणत्या ना कोणत्या गृहीतकाकडे काय केलेलं आहे? दुर्लक्ष केलेलं आहे. तर कंजूस व्यक्तीमध्ये काय केलेलं आहे? विवेकशीलता या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. व्यसनामध्ये, व्यसन हे जे अपवाद सांगितलेलं आहे, काही टीकाकाराने व्यसन हा अपवाद असतो म्हटलेला आहे की नाही. तर व्यसनामध्ये व्यसन हा अपवाद सांगत असताना त्याने कोणत्या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा कोणतं गृहीतक त्याने विचारात घेतलेलं नाही. तर व्यसनी व्यक्तीच्या बाबत विवेकशीलता या गृहीतकाकडे काय केलेलं आहे? दुर्लक्ष केलेलं आहे. विवेकशीलता, सर्वसामान्य व्यक्ती हे गृहीतक त्यांनी विचारात घेतलेलं नाही. सत्तेच्या बाबत हा अपवाद सांगत असताना सत्तेला लागू पडत नाही असं जे वाटतं त्याबाबत सुद्धा कोणतं गृहीतक दुर्लक्षित केलेलं आहे? तर सत्तेच्या अनुषंगाने विवेकशील व्यक्ती, ज्याला सत्तेची लालसा असते, सत्तेचा हव्यास असतो, खुर्चीची लालसा असते, अशा व्यक्तीच्या बाबत विवेकशीलता हे गृहीतक काय केलेलं आहे? दुर्लक्षित केलेलं आहे किंवा या गृहीतकाचा त्यांनी विचार केलेला नाही. त्याचबरोबर पैसा हे जे अपवाद आहे
त्याबाबत सुद्धा हा नियम लागू पडत नाही किंवा हा अपवाद आहे असं म्हटलेलं आहे. तर हा अपवादसुद्धा काही खरा नाही, कारण हा अपवाद सांगत असताना काय केलेलं आहे, पैशाची सीमांत उपयोगिता जी कमी कमी होत जाते याचा विचार केलेला नाही. श्रीमंतांना पैशाचं महत्त्व कमी असतं, गरिबाच्या दृष्टीने पैशाचं महत्त्व अधिक असतं, या बाबीचा विचार करण्यात आलेला नाही. म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा काय होते, कमी कमी होत जाते, कारण गरिबाला पैशाचं महत्त्व अधिक असतं. गरिबाची पैशाची सीमांत उपयोगिता हे जास्ती असते आणि श्रीमंताची सीमांत उपयोगिता मात्र कमी असते. हे इथं विचारात घेण्यात आलेलं नाही. तर या ठिकाणी आपण जे अपवाद पाहिलेले आहेत ते अपवाद आणि प्रत्येक अपवादामध्ये कोणत्या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे ते पाहिलं. छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता आणि पैसा. तर या ठिकाणी सर्व अपवाद, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे सर्व अपवाद आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे. भेटूया उद्याच्या तासामध्ये पुढील भागामध्ये.